भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर झालेला होता. त्यानुसार दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पार पडली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सन 2019 मध्ये 58.46% मतदान झाले होते. त्यात सन 2024च्या निवडणुकीत 0.73% वाढ होऊन 59.19% मतदान झाले आहे. रखरखत्या उन्हातही मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच अन्य सोयी सुविधा देखील देण्यात आल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केल्याचे दिसून येत होते. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखे वातावरण झालेले होते. जवळपास 44 डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान नोंदवले गेले होते. अशा वातावरणात ही मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे एकंदरीत दिसून येत होते. प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सावली, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून ORSचे पाणी मिळावे यासाठी त्या पाण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ORS पावडर व पाणी, दिव्यांगासाठी व्हील चेअरची व्यवस्था, मतदान मदत कक्ष, आदर्श मतदान केंद्र, हिरकणी कक्ष या सुविधांची खात्री मतदानापूर्वी जाऊन केलेली होती. अशा सर्व सोयी सुविधांमुळे देशाच्या व राज्याच्या अन्य भागात मतदानाच्या टक्केवारीमध्ये कमतरता येत आहे. परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघात 0.73% वाढ झाल्याने प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सोयी सुविधांचाही नक्कीच लाभ झाल्याचे दिसून येत आहे. मतदानात झालेली थोडीशी वाढ ही मतदानाबरोबरच प्रशासनाचेही यश मानावे लागेल.